नेरेदुंद्रा विभागाच्या असोसिएशननं टाकलेत, त्याबद्दल नेरेदुंद्रा विभागाचं ही विशेष कौतुक. अतिशय सुरेख कामगिरी त्यांची राहिली आहे. आपली क्रिकेट सुधारली पाहिजे, आपल्या क्रिकेट शिस्तबद्ध झाली पाहिजे, यासाठी चांगले प्रयत्न करतायत. चला पंच सामना सुरू करा, कारण ऑलरेडी मॅच संपून 20 मिनिटं झाली. एवढ्यात एक इनिंग व्हायला हवी होती. 2 सामने, पहिला सामना पण पाहिला खऱ्या अर्थानं आज भानगड संघानं बाजी लावून धरली. दुसरा सामना मात्र यंगस्टर बाजी संघानं, आणि तिसरा सामना मात्र खऱ्या अर्थानं साई रक्षा 11 कोपरोली संघानं. प्रेम पाटील विचार केला तर पहिल्या 3 सामन्यामध्ये एक गोष्ट नमूद झाली की धावांचा पाठलाग होऊ शकला नाहीये. 4 षटकामध्ये 35 धावाही वाचल्या, आणि जेव्हा 50+ बनल्या ना तेव्हा अर्ध्याच बनल्या. हेही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. त्याच्यामुळे इथे पूर्वार्धामध्ये टॉस जिंकत जगदंब 11 खानाम संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. याचं मुख्य कारण कदाचित तेही असू शकतं की धावा जमवायच्या आणि प्रेशर क्रिएट करायचा, परंतु मिळालेल्या नाम्या संधीचा हा 3 स्टार 11 वाजे संघ ही नामी संधी आहे. या नामी संधीचा फायदा उचलत कमी धावांमध्ये जगदंब खानाव संघाला रोखून धरेल का? काय सुंदर आयोजन पाहतो. आयोजक आपण पाहतोय किरण चौधरी, जय चौधरी, प्रल्हाद सिनारे, रोशन करमेलकर, मिथुन सिनारे, सुदर्शन चौधरी, जय चौधरी, ऋषिकेश चौधरी, आणि त्याचबरोबर सोहम चौधरी. जयजी चौधरी यांचे सुपुत्र नमन चौधरी यांचा मात्र 4 तारखेला वाढदिवस आहे, तोही संपन्न इथे होईल. तुम्हा सर्वांचं विशेष कौतुक. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव कंप्लीट केली आणि 1 धावेनं खातं मात्र ओपन केलंय. दिलीप पाटील गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या चेंडूवर 1 धाव प्रतीक पाटीलनं कंप्लीट केली. प्रतीक पाटील आणि संजय पाटील मात्र असेल आता स्ट्राईकवर. संजय पाटील ऑन स्ट्राईक. दिलीप गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्मवरती विकेट. चेंडू हवेत राहिलाय, उंच आहे, रिकामी जागा आहे. चेंडू सेफ लँड होईल यातील मात्र शंका नाही आहे, परंतु या पाठलाग प्रेम होणं गरजेचं होतं चेंडूचा, कारण एवढा वर होतं ना की कदाचित एखादा क्षेत्ररक्षक पोहोचला असता, परंतु क्षेत्ररक्षक फार चपल आणि हुशार असतात, ते रिक्स नाही घेत. उगाच माझ्यावर नाव येण्यापेक्षा मध्ये पडलेली बरी. मग तू धावलास, तू सोडली, यापेक्षा मध्ये पडू द्या, उगाचच रिस्क कशाला. परंतु डर के आगे जीत आहे. खऱ्या अर्थानं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये रिक्स नसेल ना तर काही मिळणार नाही. गोलंदाज दिलीप पाटील जुना जाणता अनुभव, आजही तेवढ्या सक्षम त्यानं गोलंदाजी करताना. लेफ्ट आर्मवरती विकेट. स्ट्राईकर मात्र पुन्हा एकदा असेल संजय पाटील. आता मात्र एरिया कॅप्चर केली. काय सुरेख काऊ कॉर्नरच्या मधून मात्र चेंडूला चांगला कनेक्ट केला आणि भिरकावला सरळ 4 धावांसाठी. हातामध्ये आला ना का सरळ गाणं स्टॉप करायचं. कपाली केसरी रंग आम्हाला शिवरायांचा छंद, जगदंब 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 या नावानं मात्र खेळतोय खानाव संघ. सचिन तेवढाच जुनादांचा अनुभव आणि या संघाची ताकद बनलाय. पण एका बाजूला मात्र 3 स्टार वाजे संघ, कोण विसरेल यांचा पराक्रम. वाजे संघाचा पराक्रम कायम राहिलाय आणि तो वाजे संघाचा दिलीप पुन्हा एकदा सज्ज संजयसाठी. खोलवर टाकलेला टप्पा थोडंसं व्हेरिएशन पहिलं स्पीडमध्ये आणि त्याच्यामुळेच पुरता फसला तो संजय पाटील, ज्यानं मात्र पहिल्या दोन चेंडूवर 6 धावा जोडल्या होत्या. त्या संजय पाटीलला लागोपाठचे 2 चेंडू टाकलेत निर्धाव, दाबळकर धावा 7, बिनबाद 7. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटामध्ये टाकणं गरजेचं आहे. हाही नियम लक्षात घ्या. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला आयुष्यामध्ये डिसिप्लिन नसेल ना मग तुम्ही मात्र कसेही बेफान सुटता. पुन्हा एकदा कनेक्ट केलाय, परंतु फक्त उंचीच आहे. सोनू भगत झेलच्या खाली राहील आणि तो चूक नाही करणार,
कारण नीट टाईम नव्हतं झाला संजय पाटीलला हा चेंडू मोठा फटका सजवायचा होता त्याच्यामुळे चेंडू खूप वेळ हवेत राहिला आणि पहिला फलंदाज होतोय बाद पहिल्या षटकाची सांगता झाली 1-7. तर आई 11 चिंचिवली आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे या दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होणार हा स्पर्धेचा नियम आहे. थोडं लक्ष असू द्या. या 16व्या मॅच कडे पुन्हा एकदा ऐकूया दिनेश सरांना. धन्यवाद. पूर्वार्ध सुरू आहे. दिलीप पाटीलनं कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या 3 चेंडूवर 7 धावा खाल्या. नंतरच्या 3ही चेंडूवर मात्र एकही धाव न देत त्याने एक विकेट टिपलाय. त्याच्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अशी सावध सुरुवात मात्र प्रथम फलंदाजी करताना जगदंब खानाव संघ करतोय. सचिन मुंडे नवीन फलंदाज या संघाचा खऱ्या अर्थानं बॅकबोन राहिलाय. सचिन मुंडे मात्र राहील नॉन स्ट्राईकला तर प्रतीक पाटील असतील स्ट्राईकवर. संकेत भगत चांगला प्रयत्न झाला होता कॅरी केला होता जवळपास दिलीप पाटीलनं हा झेल परंतु अखेरकार शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवर आदळला आणि अशा प्रकारे जीवनदान मात्र प्रतीक पाटीलला मिळतोय. एक धावही मिळते तर संघाला 8 वर मजल मारली जाते. सचिन मुंडे याच्या अवतीभोवती हा सामना जरूर फिरेल. प्रत्येक संघामध्ये प्रेम 1-2 खेळाडू ट्रम्प कार्ड असतात त्यातला एखादा क्लिक झाला की सामन्याला कलाटणी मिळते. मागच्या सामन्यामध्ये अजय भगतचा बहारदार खेळ राहिलाय. नंतर रोशनचा खेळ तेवढ्या सक्षमतेने लढलाय. त्याच्यामुळे हे खेळाडू असतात ना ते सामन्याला कलाटणी देण्याचं धारिष्ट्य बाळगून असतात कायम. गोलंदाज संकेत भगत पुन्हा एकदा सज्ज. सचिन मुंडे पहिला निर्धाव चेंडू खेळलाय. राईट आर्म राऊंड विकेट फुल टॉस चेंडू टाईम झालाय परंतु इथे मात्र सीमारेषा हवी तशी जवळ नाहीये त्याच्यामुळे सीमारेषा दूर आहेत. ते अंतर नाही क्लिअर करू शकला सचिन मुंडे आणि शून्यावरती परतली दुसरी विकेट. मॅच आई 11 चिंचवली वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज नेरे दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. खऱ्या अर्थानं असोसिएशन नेमकं काय करतं हे काम करतं की असोसिएशन आयोजकांना बळ देतं त्याच्यामुळे ही ताकद राहील असोसिएशनची. नेरे दुंद्रा विभागाचंही कौतुक राहील. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन काम करते आहे. 8चा लॉर्ड्स आला त्याच्यामुळे स्टँडर्ड मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील नाहीतर 10-12चा लॉर्ड्स आणि मग सुपडा साप एंट्री तेवढीच द्यायची आणि सामने मात्र 4-5 खेळावे लागायचे. नियम चांगले बनतायत. गोलंदाज संकेत भगत पुन्हा एकदा पहिल्यांदा स्ट्राईकवर असल्या नवीन फलंदाज योगेश पाटीलसाठी 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला जरूर परंतु परत फिरवलाय प्रतीकला आणि अशा प्रकारे धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येने धावपलकावर धावा लागल्या 9. राईट आर्म राऊंड द विकेट. लॉंग ऑफला चेंडू लॉंग ऑफच्या बाजूने थोडासा वाईट म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं डीपला चेंडू गेलाय. कंप्लीट 1 रन होती आहे. सुंदर मैदान आहे आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. हे मैदान आहे खूप पोषक आहे क्रिकेटला त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना तो मैदान गाजवू शकतो.
चांगले कनेक्ट करणं गरजेचं आहे. सीमारेषा दूर आहे म्हणजे गोलंदाजालाही न्याय आहे. क्षेत्ररक्षक चांगलं व्हायला हवं, फलंदाजी बहारदार हवी. अकोट टप्प्यात चेंडू अगोदरच निघाला होता आउटसाईड द ऑफ स्टंप आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू टोळवायचा होता, परंतु चेंडू नाही कनेक्ट करू शकला तो म्हणजेच फलंदाज योगेश पाटील. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. काय बहारदार गोलंदाजी राहिली. संकेत भगतची फक्त 3 धावा आणि 1 विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद निव्वळ 10 धावा. त्यांचा इतिहास तरी विसरू नका मित्रांनो. निरक्षर मराठ्यांनी घडवलेला इतिहास किती तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, परंतु साक्षर मराठे त्यापासून बिनकल राहिले ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. निरक्षर मराठाचा इतिहास आपण साक्षर असूनही वाचू शकत नाही आहे, ही सगळ्यात मोठी शोकांतिका. निलेश पाटील व्हाईट बॉल पहिला चेंडू. निलेश पाटीलचा विचार केला तर 20 पेक्षा जास्त वर्ष पहिल्यांदा मंगलमूर्ती, गावदेवी, नंतर मंगलमूर्ती आणि आता मात्र आपण पाहतोय की 3 स्टार असे अनेक नावं बदलली, परंतु निलेश पाटील तोच राहिलाय, तीच गुणवत्ता राहिली. चेंडू हवेत राहिलाय, प्रयत्न केला जातोय, जीवाच्या आकांतानं प्रयत्न केलाय, चेंडूपर्यंत जरूर आलाही, परंतु दुसरी रन भोवली. हा आनंद फक्त 1 रन पुरताच कंप्लीट राहिला. नॉन स्ट्राईकवरनं बॅट टेकून येईपर्यंत सुटलेला झेलचा आनंद लगेचच मात्र मावळला आणि रनआउटच्या रूपानं झाला आणखीन एक फलंदाज बाद. आता अगदी काही दिवसानंतर आणखीन एक रायगडमधील नामांकित स्पर्धा स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक आपण पाहते. ग्रामीणची बलाढ्य स्पर्धा ओळखली जाते आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आम्ही पाहते प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ ठाकूर यांचे इथे आगमन झाले. स्वर्गीय राज ठाकूर यांच्या स्मरणार्थ आणखीन एक देखणी स्पर्धा येणार आणि त्यांचे मुख्य आयोजक विजयशेठ ठाकूर आकुर्ले आणि सम्राट माळी केवाळे यांचे इथे आगमन झाले. त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. तर हे मोठं नाव आहे विजय शेठ यांचं नाव क्रिकेटमध्ये खूप मोठं आणि आदराने घेतलं जातं. त्यांचे विशेष स्वागत आणि सम्राट माळी यांचंही मनस्वी स्वागत करूया. निलेश पाटीलचा क्लास, गोलंदाजीची गुणवत्ता आजही तशीच आहे. खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर वाटला की पहिल्यांदा उभारला जाईल, टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली जरूर, परंतु सचिन मुंडे आपल्या या नियमाला किंवा या निर्णयाला न्याय देऊ शकला नाही आहे. तो शून्यावरती परतला. संजय पाटीलनं थोडासा प्रयत्न केला 6 धावांचा आणि आता मात्र उमेश कर्णूक आणि योगेश पाटील याचा खेळ सुरू आहे. योगेश पाटील असेल स्ट्राईकवर, गोलंदाज असेल निलेश पाटील. धाबाकर धावा लागलेत फक्त 13. स्लोवर चेंडू भिरकावला गेलाय लॉंगॉनच्या दिशेनं. संकेत तिथे उभा आहे, सुरेख फेकी होते आणि धाव मात्र मिळते ती फक्त आणि फक्त 1. एकही मोठा फटका म्हणजे 1 चौकार सोडला ना पहिल्या षटकामध्ये, तर त्यानंतर मात्र मोठा फटका लगावू दिला नाही आहे. अक्षरशः रोखून धरला आहे, अक्षरशः थांबवला आहे फलंदाजीच्या क्रमाला. निलेश पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. उमेश कर्णूक या षटकामध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर लेग. शतरक्षक तिकडे तैनात आहे. 1 रन 15 धावा. सागर सर विचार केला तर मुख्य ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये काय नेमकं घडतं. आपलं घडतं फक्त चेंडूला कनेक्ट करायचं, सीमारेषेच्या बाहेर षटकाराला पाठवायचं. एवढा मोठा भरभक्कम मैदान आहे, परंतु एकालाही गॅप मिळत नाहीत, एकालाही गॅप शोधता येत नाहीत. ही सगळ्यात मोठी खंत राहिली आहे क्रिकेटमध्ये आणि यालाच म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. तुमच्या नाकाजवळून चेंडू जवळ जातो ना तेव्हा सांगतो की बाबा रे तुला कसा मिस केलाय बघ, तुला फक्त किस करायचं राहिलं नाकाला. आणि हा मात्र
उत्तम उत्तम सर्वोत्तम चेंडू टाकला निलेश पाटीलनं. परफेक्ट चेंडू टाकला योगेश पाटीलला आणि ही होती परफ्यूम डिलिव्हरी. धापलकर धावा फक्त आणि फक्त 15. 3 बाद 15 षटकातील अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. दांडी गुल अगोदरच सांगितलं बोल्ड आणि बोल्डचा आवाज इथपर्यंत आला आणि दांडी मात्र वाकवली गेली आणि अशा प्रकारे चौथा फलंदाज बाद झाला. नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारलेला फलंदाजीचा निर्णय मात्र जगदंब खानाव संघाच्या अंगलट येताना दिसतोय आणि नामी संधी मिळाली 3 स्टार बाजी संघाला. ती मात्र संधीचं सोनं करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद झाले 4. धापलकर धावा लागले फक्त 15. मराठ्यांचा प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता. देऊन त्याच्या अश्रू भवानी मातेस तिने मराठ्यांचा धनी मागितला होता. मित्रांनो जन्माला येण्याच्या अगोदर आपला मुलगा राष्ट्राला अर्पण करणारी पहिली माय राजमाता जिजाऊ यांनाही आपण मानवंदना करूया. सुंदर संगीत सुरू आहे इथे मात्र DJ ओमसाई धुंद्रेपाडा जय आणि टीमचं. परंतु इथे मात्र सुंदर गोलंदाजी सुरू आहे 3 स्टार 11 वाजे संघाची. अक्षय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. व्हाईट बॉल. पहिला चेंडू मात्र अक्षयचा खराब म्हणजे वाईड. 1 रन पुढे जाईल स्कोरबोर्ड 16 वरती जाईल. तर स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच उमेश कर्णुक. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज पंकज भगत. या षटकामध्ये 20 धावा जोडल्या तर 30+ होईल अन्यथा धावांचा दुष्काळ आहे. अपील तर मोठा होता. दक्ष पंचांनी मात्र फेटाळलं. लेग बायची धाव येते. पंच सुनील तांडेल सर खऱ्या अर्थाने इशारा करतायत इथे लेग बायची धाव. 3 पंच उत्तम कामगिरी करताना आपण पाहतो शांती पालकर सर केवाले, सुनीलजी तांडेल सर बेलवली आणि शिवदास वाघमारे देवत हे 3 पंच मात्र या स्पर्धेला लाभले. त्यांचे विशेष कौतुक. प्रेम पाटील गुणलेखनाची भूमिका चोख बजावताना चांगला फटका आहे लॉंगॉनच्या दिशेने. मोठा फटका नाही कन्वर्ट करू शकला आतापर्यंत. या चेंडूवर धाव मात्र येईल फक्त आणि फक्त 1. परंतु हे काय घडतं. कदाचित त्यांनी ओळखले की बाबांनो धावा जमत नाही तर ह्या घ्या धावा आम्ही बहाल करतो तुम्हाला 5 धावा. ना दिवाळी ना दसरा तरीही बोनस मिळते आहे. पंजा राहिलाय कुठे तर पंजा इथे दिसला. 1 रन कंप्लीट केली त्यानंतर चला तुम्ही फटकेबाजी करत नाही आम्हीही चौकार पाहिला नाही तर हा घ्या आमचा तुम्हाला दिलेला नशिबाचा चौकार. इकडे तिकडे फेकाफेकी झाली. धावा आल्या तब्बल 5 आणि या 5 धावांसहित धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 22 धावा. पंकज भगतला पंजा मिळालाय. गोलंदाज अक्षय शतकशेन सुरेख झालं परंतु बॅकअप कदाचित नव्हतंच. लक्षच नव्हतं मुळात कुठे फेकलाय तिकडे. रिलॅक्स राहिले क्षेत्ररक्षक 3 स्टार वाजे संघाचे. त्यांनी ओळखलं की आपल्या खेळालाही धावा पाहिजेत म्हणून कदाचित धावा असतील. परंतु मित्रांनो लो स्कोअरचे मॅचेस हे नेहमी हाय व्होल्टेज होताना आम्ही पाहिलंय. अजित गवते छत्रपती शिवाजी महाराज नेरे या संघाचे ब्रँड खेळाडू. या संघाचं नाव अगदी फार मोठं आहे. अनेक सन्मान या नेरे संघानं कमावलेत. दूरवरून जाण्याचा प्रयत्न केला. टॅपिंग क्रिकेट खेळायची होती. फेकी होती आहे परंतु इथे मात्र वाईट +1 एकूण 2 धावा. चोवीस धावा धापलकर लागतायत. 24. दोन चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. हा मात्र पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न.
2 रन कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी फलंदाज बाद. तत्पूर्वी पुन्हा एकदा अंतिम पुकार येतो दोन संघांना. तर मी तर म्हणेन की नेरे संघाने एक रेडी आहे. नेरे संघाने एक रेडी आहे. त्याच्यामुळे चिंचवली संघ येस रेडी आहे. दोन्ही संघ नाही रेडी आहेत सागर मांडवकर सर. त्याच्यामुळे जसं ह्या 2 चेंडू होतील ना लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फलंदाज तिथं झाला बाद आणि धावांकडे धावा लागल्या. त्या म्हणजे आतापर्यंत 26. बात एकनाथ माळी यांचा आवाज म्हणजे सर्वांनाच भुरळ घालणारा हा आवाज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय. जणू काही यांनी ठरवून ठेवलंय की आम्हाला आउटच पाहिजे रनआउट. परंतु सुखरूप क्रीजमध्ये परत एकटाच धावला. कदाचित 2 रन कंप्लीट केले एकट्यानेच. धावफलक स्थिर. धावफलकावर धावा 26. नवीन फलंदाज पाहतो अविनाश जाधव. स्ट्राईकवर उमेश. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम चेंडू 30+ रन्स बोर्डवर लागतील का. ह्या मैदानावरती 35 धावा वाचलेत. त्याच्यामुळे तो मनोवेगी दबाव आहे ना तो क्रिएट केला जाईल का. क्रिएट केला जाईल का. 52 चेंडू झेलला जातोय. 2 रन कंप्लीट. 2 रन कंप्लीट. आता म्हणजे ही रन घेण्याचा प्रयत्न झाला परंतु रनआउट होईल. आणखीन एक फलंदाज. 2 रन कंप्लीट. धावफलकावर धावा लागल्या 28. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि एक माफक आव्हान 29 धावांचं. या धावांचा पाठलाग कसा करेल ऐकूया आपण. खऱ्या अर्थानं इथे मात्र उत्तम आवाज आहे. धनिक शेरो शायरी आणि त्याचबरोबर उत्तम हिंदी मनोहर पाटील वाजे. तर सन्माननीय आमचे पाहुणे कृष्णा सिनारे आणि कृष्णा चौधरी या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन. स्टेजवर आपण पाहतोय भाई जनार्दन सिनारे माजी उपसरपंच आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि आज ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राईला त्यांचं खूप मोठं योगदान आहे. साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि टॉस लगेच वळतोय. गोविंद खारुटकर आणि साईनाथ चौधरी यांचं इथे आगमन झालं आणि टॉस इथे केला जाईल. दोन्ही संघनायक अजित गवते आलेत. नेरेचे संघनायक मी विनंती करेन चिंचोलीचे संघनायक या टॉस आपल्याला करायचे. स्वराज गवते नेतृत्व करणार या संघाचा आज आणि त्यांच्या समवेत चिंचोली संघ आपण जरूर पाहतो आणि दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी आपण शुभेच्छा देऊया. टॉस कडे आपण जरूर वळतो. नाणेफेक केली जाईल आणि मी सन्माननीय गोविंदजी खारुटकर साहेबांना विनंती करेन टॉस आपण करायचे. बघा 4 षटकं 20 मिनिटं आणि इनिंग ब्रेक मध्ये हा कंपल्सरी टॉस होतोय. हा स्पर्धेचा नियम आहे. वर्ष पहिलं ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई छान मॅनेजमेंट आहे आणि कॉल आलाय नेरे स्वराज कडून कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय चिंचोली संघाने. थांबायचे संघाने टॉस आपण जिंकला. समोर स्वराज गवते नेतृत्व करेल नेरे संघाचं. टॉस जिंकल्यानंतर निर्णय का असेल. प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती. या मैदानावर बॅटिंग बॉलिंग दोघांचाही दर्जा चांगला आहे. काय रणनीती आज स्पेशल या स्पर्धेमध्ये खेळण्याची. रणनीती काय नाही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. जसं खेळ होईल तसं आता बघूया आणि लो स्कोर गेम होतात त्याच्यामुळे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चिंचोली गावामध्ये सुद्धा आपण अनेक नाईट स्पर्धा पाहतो. मात्र वर्ष पहिलं आयोजन डे नाईट फॉर्मॅट. आज 4 वाजता संघ आले होते 2 संघ आणि 4:30ला मॅच सुरू झाली. काय म्हणशील या मॅनेजमेंट बद्दल. मॅनेजमेंट फार सुंदर आहे आणि संघाने पण त्याला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे त्या संघांचा पण आभार आणि असंच प्रतिसाद देत राहा. त्याच्यामुळे आपल्या मॅचेस पण चांगल्या होतील. यापुढे आयोजन चांगले होत राहतील. धन्यवाद. स्वराज गवते आमच्या समेत जॉईन झालेत. ऑलराऊंडर नेरे संघाचं नेतृत्व आज करणार आहेत आणि समोर चिंचोली संघ बॅटिंग करायचे. काय डिसाइडेड केलं बॅटिंग ऑर्डर मध्ये. का अपेक्षा फलंदाजांकडून. जेवढ्या जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू.
दुंद्रे गावानं पाहिलेलं हे नाईटचं स्वप्न आणि आज आपण पाहतो नेरे दुंद्रे विभाग जी कडक नियमावली आणि कालपासून काही नियम स्वराज फॉलो सुद्धा झालेत. का म्हणशील आयोजन कमिटीच्या या नियमावलीमध्ये आज आपल्या विभागातील पहिली नाईट स्पर्धा आहे. पहिले आम्ही इथे डेलाच खेळायचो आणि इथे आमची एंट्री पण फिक्स असायची. DJ जय जो आमची पॅक पण करायचा टीम इथे आणि हे जो नाईटचं आयोजन केलं आहे वाटत नाही पहिल्यांदाच केलं आहे. खूप चांगलं केलं आहे त्यांनी. धन्यवाद स्वराज, शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच जसा सामना संपेल मी टॉस विन टीमला विनंती करेन आपण फिल्डिंगसाठी रेडी राहायचं आणि पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये वातावरण गरम करण्यासाठी येतील मनोहर पाटील वाजे. थैंक यू. सभी दर्शकों का हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है. वाजे टीम से गायब थे लेकिन फिर भी अच्छा प्रदर्शन किया. जिस तरीके से गेंदबाजियां हुई नीलेश के ऊपर सभी की नजरें थी, प्रभावित किया. अक्षय पाटिल फील्डिंग में करी गई गलतियां थोड़ी सी महंगी पड़ी जरूर. 28 जोड़े 29 का टारगेट है लेकिन खानाव क्रिकेट टीम भी लड़ाई करना जानती है, इन खिलाड़ियों को रोकना जानती है. लेकिन क्या मंजिल किसको मिलेगी, किसकी जीत होगी, किसकी हार होगी. क्रिकेट में जैसे कहते हैं ना दोस्तों, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. लड़ने का जज्बा दोनों तरफ से है. हिम्मत कौन दिखाएगा, जुर्रत कौन दिखाएगा. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं देंगे. मंगेश कर्णुक आएंगे गेंदबाजी में. स्ट्राइकर एंड के ऊपर अतुल है, अतुल पाटिल उनका साथ निभा रहे दिलीप पाटिल. स्लिंगा एक्शन है, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है. एक रन तो मिलेगा, दूसरे की कोशिश है. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. क्या कमाल की दौड़ लगा रहे पिंटू शर्ट पाटिल मैदान के अंदर हम देख पा रहे हैं. और जिनके माध्यम से आने वाले 1 फरवरी से लेकर 5 फरवरी तक वाजे में बड़ी टूर्नामेंट है, डे नाइट की वो टूर्नामेंट होगी, उसके बारे में भी हम चर्चा करेंगे. टीम की रन संख्या टोटल 2 है. जीतने के लिए 29 का टारगेट है और शुरुआत दमदार होनी चाहिए, चाहे आप गेंदबाज हो चाहे आप बल्लेबाज हो. राउंड द विकेट से एक बार फिर से तैयार. अतुल के लिए ये गेंद टप्पा गिरने के बाद हल्की सी गेंद नीचे रही. ये विकेट प्रेम यदि हम देखेंगे तो निश्चित तौर पर इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है. सेट होने के लिए आपके पास 4 ओवर के मुकाबले में समय नहीं होता और इतने बड़े मंच के ऊपर जब आप उतर दो और जब बड़ा मुकाबला होता है, बड़ी प्रतियोगिता होती है, खास तौर पर डे नाइट जैसा फॉर्मेट, और वहां पर आपके ऊपर सभी की नजरें रहती है. आप 24 लाइव इवेंट्स के माध्यम से फोकस भी हो रहे हो. दबाव दोहरा है लेकिन एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में कोशिश जरूर होगी लेकिन रोकना नामुमकिन. अतुल के बल्ले से निकलता है ये चौका. हल्के हाथों से इस गेंद को खेला. ये सोच होनी चाहिए, ये अच्छा क्रिकेट है. देखकर अच्छा लगा अतुल को कि चौका जैसे आया जोखिम नहीं उठा रहे, सिंगल के लिए गए, दूसरे छोर के ऊपर अपना काम बखूबी से निभा रहे. मैदान के अंदर पावर प्ले में रन ढूंढ रही है वाजे टीम. वो भी जानती है कि विकेटें खोएंगे तो दबाव बढ़ता चला जाएगा खानाव के सामने. और खानाव की ताकत गेंदबाजी में हमने देखी है. मंगेश कर्णु को उमेश जो गेंदे घुमाने के लिए भी जाने जाते हैं. जिस तरीके से सोच पहले सत्र में हमने देखी थी गेंदबाजों से, वही सोच रख रहे हैं. लेकिन मंगेश कर्णु की अच्छी गेंदबाजी, अभी तक सही लाइन थे, सही दिशा, सही टप्पा रखा है. हाथ खोलने का बड़े मौके दे नहीं रही है. एक चौका अतुल ने जरूर लगाया था लेकिन वो अच्छा स्ट्रोक था अतुल का. 4 गेंदें गुजरी है, एक चौका उसमें शामिल था. रन बने हैं टोटल 7. दिलीप पाटिल इनके लिए गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है. मिड विकेट से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा, गेंद को फील्ड करेगा, 1 रन का इजाफा होता हुआ. खानाव भी जानती है कि विकेटें चाहिए हर हाल में.
क्योंकि विकेटों से मुकाबला अब यहां से जीता जाएगा, क्योंकि लो स्कोरिंग के मुकाबले में यदि पहले कुछ ओवरों में विकेटें नहीं आती तो दबाव बढ़ता चला जाता है गेंदबाजों के ऊपर। शारीरिक भाषा, बॉडी लैंग्वेज, आपकी सोच, आपकी जुर्रत कैसी रहती है, हिम्मत दिखानी होगी, अभी नहीं तो कभी नहीं। मुकाबला छोड़ना मना है, मुकाबले में डरना मना है। राउंड द विकेट से मंगेश तैयार है। अतुल के लिए गेंद थी, विकेटों के पीछे थोड़ा सा फंबल जरूर हुआ। आज नया विकेट कीपर वाजे के 3 स्टार टीम में हमने देखा था अतुल पाटिल, शायद ही एक आध गेंद होगी जो उनके हाथ में आई थी, लेकिन गेंदें छोड़ी नहीं, गेंद को बचाए था, कुछ रन जरूर बचाए थे। टीम की रन संख्या टोटल बनी है 9 रन, लेकिन काम बल्लेबाजी में बड़ा है और वही निभाते हुए मैदान में 5 गेंदें गुजरी है पहले ओवर की और रन बने हैं टोटल 9 रन। राउंड द विकेट से ये गेंद आएगी, खोद कर निकाला इस गेंद को, सचिन मौजूद है, लेकिन रिस्की रन था, चीकी सिंगल, 1 रन का इजाफा होता हुआ पहले ओवर की समाप्ति होती हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं बिना नुकसान। 3 स्टार वाजे पहुंची है 10 के ऊपर। अब आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए जरूरत है प्रेम 19 रन की जरूरत। पहले ओवर में रन बने टोटल 10। जैसे प्रेम कहते हैं ना, हौसले बुलंद कर, रास्तों पे चल दे, तुझे तेरा मौका मिल जाएगा, बढ़कर अकेला तू पहल कर, देख कर तुझको काफिला खुद बन जाएगा। किसी एक खिलाड़ी को जिम्मेदारी निभानी है, वो कौन सा गेंदबाज होगा, क्योंकि एक अच्छा ओवर जब आएगा तभी मुकाबले में मजा आएगा। दोस्तों, हमारे अजीज जो मेरे दिल के काफी करीब है, मेरे सबसे करीबी दोस्त पंकज भालेकर इस टूर्नामेंट को एंजॉय कर दे, उनका भी तहे दिल से शुक्रिया। तो सम्मानीय संतोष शेठ शेलके, पेंटिंग कॉन्ट्रैक्टर चिंचवली, उनसे भी हम गुजारिश करेंगे, आइए साहब हमारे मंच के ऊपर, आपकी जगह दर्शकों में नहीं हमारे दिलों में। एक बार फिर से गेंदबाज है तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से आएंगे योगेश पाटिल। योगेश के ये गेंद थी, सही है, तकनीक है, 1 रन तो जरूर मिलेगा, दूसरे की कोशिश है। फिटनेस क्रिकेट में बेहद जरूरी हो जाती है, सिंगल डबल से भी काम बनाना पड़ता है। जैसे कल भी हमने जिक्र किया था कि जिन डॉन ब्राडमन, क्रिकेट में जिन्हें डॉन कहा जाता था, सर कहा जाता था, उनकी 99 की औसत थी, लेकिन अपने पूरे करियर में उन्होंने 29 सेंचुरीज लगाए थे और उसमें केवल 6 छक्के उनके पूरे करियर में शामिल थे। क्रिकेट सिंगल डबल का भी गेम है दोस्तों, इसलिए फिटनेस क्रिकेट में बेहद जरूरी हो जाती है। टीम की रन संख्या टोटल है 12। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार, कदमों का इस्तेमाल किया, इस बार हल्के हाथों से दिशा दे, खिलाड़ी कोशिश जरूर करेगा, जब तक खिलाड़ी पहुंच पाएगा तब तक दूसरे के लिए लोड चके दे खिलाड़ी। 2 रन का इजाफा, तीसरे की कोशिश है, ये तो सैक्रिफाइस करेंगे। अतुल पाटिल, आज तक का इतिहास है, मैंने अतुल को 3 रन लेते हुए कभी नहीं देखा, कई सारे इनाम भी हमने लगाए थे, लेकिन अभी तक वो जीत नहीं पाए। पहला विकेट, मैदान के बाहर अतुल पाटिल होंगे रन आउट। टीम की रन संख्या टोटल 14 रनों के ऊपर पहुंच चुकी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, एक बार फिर से योगेश पाटिल, नया खिलाड़ी मैदान के अंदर, 6 फीट 4 इंच सोनू भगत, ऊंचे लंबा कद का यह खिलाड़ी है। बड़े स्ट्रोक के लिए जाना भी ज्यादा, लेकिन सिचुएशन परिस्थिति यहां पर विपरीत है, बड़े स्ट्रोक लगाने की कोई आवश्यकता नहीं है। सिंगल डबल से मुकाबला आसान सा है, लेकिन खानाऊ क्रिकेट टीम रास्ता रोक कर अभी भी खड़ी है, लड़ाई जारी है, संघर्ष जारी है, हिम्मत दिखानी है और मुकाबला अंतिम क्षणों में क्या लेकर जाएगी। गेंदबाज तैयार, योगेश पाटिल। गलतियां आप करोगे तो इसकी कीमत आपको चुकानी पड़ेगी। संजू थे विकेटों के पीछे, 22 का मिल जाएगा ये चौका।
रन बने हैं टोटल इस चौके के मदद से 18 रन 29 का टारगेट था, जिसे प्रेम कहते हैं ना, छोटी सी मुसीबत से जो घबरा जाए वो अनाड़ी होता है, और हार को सामने देखकर वो जो लड़ जाए वो असली खिलाड़ी होता है। असली खिलाड़ी कौन है? सीधे बल्ले से सीधा गेंदबाज के सर के ऊपर से खेला, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। एक एक रन आसानी के साथ मिल रहा है, यहां पर सिंगल भी नहीं रुक रहे मैदान में, चौके छक्के बीच बीच में आ रहे, जब खराब गेंदें आ रही है 22 का चौके मिले, फील्ड में करी गई गलतियां यहां पर दोहरा रही है, जो वाजा टीम ने की थी वही गलतियां खानाव टीम से, और जो प्रेशर बना है, जब आपके बोर्ड के ऊपर रन बने नहीं तो दबाव साफ नजर आता है गेंदबाजी करते हुए जगदम्बा खानाव के गेंदबाजों के ऊपर। 4 गेंदें गुजर चुके हैं ओवर की, रन बने हैं टोटल 19, अभी भी आने वाली 14 गेंदें हैं, और जीतने के लिए 10 रनों की अभी भी जरूरत। गेंदबाज तैयार ओवर द विकेट से, क्या कमाल की ये गेंद, जैसे मैंने कहा था ये परिस्थितियां विपरीत है, सोनू डिफेंस करने के लिए गए, नतीजा भुगतेंगे, सोनू आए, सोनू चले गए, दूसरा झटका। आपण या स्पर्धेसाठी पाहिला आयंश अमित जरूर आम्ही पाहतो, या स्पर्धेसाठी आयंश अमित गवते आणि अजित गवते आपण पाहतो, सौजन्य विहान अजित गवते, तसेच रुपेशभाई फडके कोपरोली, या सर्व मान्यवरांकडून आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल, जे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना स्पोर्ट्स सायकल देण्यात आले, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। जाएंगे मैदान में, संकेत है इस बार हमारे अच्छे दोस्त सोमा पाटिल धुंद्रिया इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए जाएंगे एक बार फिर से मैदान में। 1 रन का इजाफा होता है, 2 ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर में रन बने हैं टोटल प्रेम 20 रन बने, जीतने के लिए आने वाली गेंदें 12 है, और अभी भी 9 रनों की जरूरत है। सन्माननीय भगवानजी उल्वेकर साहेब यांचे इथे आगमन झाले, शशिकांतजी सिनारे, अक्षय सिनारे, या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन, ग्रामस्थ मंडळाची ही स्पर्धा आहे, ग्रामस्थ मंडळ चषक धोंद्राई, आणि ग्रामस्थांना आवर्जून आमची आयोजन कमिटी आणि आमच्या आयोजन कमिटीमध्ये असलेले आमचे मेंबर्स, ज्यामध्ये रोशन करमेळकर असतील, किरण चौधरी, जयेश चौधरी, प्रल्हाद सिनारे, मिथुन असतील, सुदर्शन चौधरी, जय चौधरी, ऋषिकेश चौधरी आणि सोम चौधरी, या युवकांनी केलेला मनोर पहिल्या वर्षीचा प्रयत्न, आणि आज ते त्यांचं स्वप्न सत्यात उतरले, आणि ग्रामस्थांना मी आवर्जून सांगेन, तुमच्या हक्काची स्पर्धा, आणि तुम्ही हक्कानं या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। यस, मॅच कडे वळूया। नेक्स्ट मॅच, फिल्डिंग टीम आपल्याला बाउंड्री लाईन जवळ रेडी राहायचे। धन्यवाद। बारह गेंदे जीतने के लिए 10 की आवश्यकता, 9 रन की जरूरत है, माफ करना दोस्तों, 12 गेंदे जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। थोड़ी सी हमारी जबान लड़खड़ाई तो भूषण जगे ने इतना गुस्से से देखा, ये प्यार होता है हर एक टीम के ऊपर। जाएंगे एक बार फिर से मैदान में, 12 गेंदे और जीतने के लिए 9 की जरूरत है। चलो मुकाबला शुरू करना है। मैं खानाव टीम से गुजारिश करूंगा, हमारे अच्छे दोस्त पंकज भालेकर, इनके जिगरी प्रवीण चौधरी, नितेश चौधरी भाया, हमारे अच्छे दोस्त सनी चौधरी भी मौजूद है इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से शुक्रिया। और जब भी हम धुंधरे पाड़ा में आते हमारी मेहमान नवाजी कमाल की होती है। 12 गेंदे जीतने के लिए 9 रनों की अभी भी जरूरत है। संकेत भगत ऑन स्ट्राइक, अच्छी गेंद थी, कुछ डॉट गेंदे, प्रेशर बढ़ जाएगा, जबरदस्त मुकाबला यहां पर चलता हुआ, अभी तक हार मानने को तैयार नहीं है जगदम्बा खानाव क्रिकेट टीम। आने वाली 11 गेंदे हैं, 9 रनों की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। हौसले जिनके चट्टान हुआ करते, रास्ते उन्हीं के आसान हुआ करते, ये नादान ना घबराए इन परेशानियों से, ये तो पल भर के मेहमान हुआ करते। गेंदबाज तैयार है, खिलाड़ी तैनात है, मिसफील्ड, उमेश वहां पर मौजूद थे। ये छोटे छोटे पल प्रेम क्रिकेट में बेहद अहम हो जाते, ये छोटी छोटी गलती आपको सुधारनी होगी, क्रिकेट में आपको मोमेंट्स जीतने होते,
क्योंकि इंसान हमेशा छोटे पत्थरों से ही ठोकरे खाता है, बड़े चट्टानों से कोई नहीं टकराया था। और यहां पर हमने देखा कुछ गलतियां आपको टीम की मुसीबत के घड़ी में बिल्कुल आपको बेशकीमती हो सकती है और इसकी कीमत आपको चुकानी होगी। 1 रन का इजाफा होता हुआ 21 बने, जीतने के लिए अभी भी 10 गेंदे और 8 रन की आवश्यकता। कंपल्सरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। साईनाथ चौधरी यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। संतोषजी शेळके चिंचोलीचे आमच्या मान्यवर यांचं सहर्ष स्वागत आणि साईनाथ चौधरी यांचं धन्यवाद देतो 1000चं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला। यस मॅच थोडा स्पीडअप हवाय, मॅनेजमेंट कडून हा मैसेज तुम्हाला पोहोचवतो। 10 गेंदे जीतने के लिए अभी भी जरूरत है 8 की आवश्यकता। वाजे या फिर खाना उठाने का प्रयास था, ऊंचाई मिली है, लंबाई मिली नहीं। गेंद के नीचे खिलाड़ी, इस बार दिलीप पाटिल का विकेट है, मुकाबले में वापसी है कानव क्रिकेट टीम की। आने वाली गेंदें 9 है और 8 रन की जरूरत है। मी पुन्हा एकदा ग्रामस्थांना सूचना देईन, आपण अतिथी कक्षामध्ये या, आपल्याला विनंती असेल, आग्रहाची नम्र विनंती। शशिकांत सिनारे साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम। आणि मनोहर आपण पाहिलं भानगर आणि धुंद्रेपाडा संघ अगदी खेळत होता डे फॉर्मॅट मध्ये, तेव्हा 6 मध्ये 8 धावा होत्या आणि त्या राजेश मोहितेने केलेली कमालीची गोलंदाजी। आणि आता सामना तसा होणार का? पुन्हा एकदा प्रेक्षकांची नजर या सामन्याकडे। 9 गेंदे जीतने के लिए 8 रन की जरूरत है। जैसे कहते हैं ना, जोश कभी कम ना होने देना, मुसीबत में खुद को रोने ना देना, यकीन रख सच होंगे तेरे सपने, खुली आंखों को कभी सोने मत देना। वाजे क्रिकेट टीम पिंटू पाटिल, इनकी जरूर कोशिश थी कि बड़े स्ट्रोक खेला जाए, मुकाबला फ्री किया जाए, लेकिन ऐसा हुआ नहीं। बजा के लिए गेंद थी, बजा का रोल ही यही है टीम में, आओ मारो, गेम को फिनिश करो। अच्छी बल्लेबाजी विघ्नेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये लंबा छक्का। की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। यह गेंद हमने देखी, बड़े स्ट्रोक की तलाश थी। स्कोर इज लेवल नाउ। बल्ले से गेंद टकराई थी, बिल्कुल सैंडी भाई पालकर इन्होंने हमें दिखाया। स्कोर लेवल हो चुका है, जीतने के लिए 7 गेंदे हैं और 1 रन की जरूरत है। बजा को पिछले कुछ दिनों में इन्फॉर्म आते हुए हमने देखा है, वो टीम में तो कहूंगा मुसीबत में घिर सकती थी यदि इस 3 गेंदों के ऊपर रन नहीं आते, लेकिन बजा का एक छक्का राहत की सांस दिलाने वाला रहा। सचिन भी जानते हैं, पूरी कानव टीम भी जानती है कि वो कितना बेशकीमती स्ट्रोक था, वहां पर रन बचते मुकाबला अंतिम क्षणों तक जाता। क्योंकि भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान MS धोनी की सोच ही यही थी कि जितना आप मुकाबले को डीप ले जाओगे उतना दबाव आता है विपक्षी टीम के ऊपर। अब सिंगल रोकना चाहते हैं सचिन। अच्छी कप्तानी है, मुकाबला छोड़ नहीं रहे हैं। 7 गेंदे 1 रन। तो बीमर के लिए प्लेयर्स रिव्यू, बिल्कुल अंपायर का सॉफ्ट सिग्नल इज फेयर डिलीवरी। यस, तो चेक यहां पर हम जरूर करेंगे। 7 में चाहिए थी वाजा क्रिकेट टीम को जीतने के लिए 1 रन। फेयर डिलीवरी, तो 6 गेंदे और जीतने के लिए 1 रन की अभी भी जरूरत है। तेज गेंद फेंकी थी, बिल्कुल सरप्राइज किया संकेत को। तेज गेंद उनके शरीर से टकराई। हर एक टीम को 1 रिव्यू दिया जाएगा सिर्फ। प्लेयर्स के पास, टीमों के पास केवल 1 रिव्यू है। आपको उसमें सक्सेस मिलेगी तभी वो रिव्यू कंटिन्यू रहेगा। यदि उसमें आपको सक्सेस नहीं मिली तो रिव्यू आपका लॉस्ट हो जाएगा, उस सत्र में आपको दोबारा रिव्यू नहीं मिलेगा। 6 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत है। कौन मुकाबला जीतेगा?
और यहाँ पर पहली गेंद के ऊपर विकेट है। आने वाली 5 गेंदें हैं और 1 रन की जरूरत अभी भी है मुकाबला जीतने के लिए। मुकाबला मजेदार है। नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे। मी दोन्ही संघाने विनंती करेन, खेळाडू कुठे दूरवर असाल तर आपण स्टेज जवळ येऊन थांबा। फिल्डिंग टीमला स्पेशली वॉर्निंग आहे, कारण आज आमचा 35 मिनिटं वेळ वाया गेलाय। आज 4:40 न मनोहर पहिला चेंडू पडला। आज आम्ही लवकर सामने 2 कव्हर केले, मात्र जो वेळ आमचा वेस्ट गेला ना तो आम्हाला थोडा कव्हर करायचा, त्यासाठी थोडं सहकार्य असावं। धन्यवाद। एक बार फिर से मैदान के अंदर हम जाएंगे। 5 गेंदें जीतने के लिए 1 की जरूरत है। क्या कमाल का यह मुकाबला, रोमांच बढ़ता हुआ। सिंगल को रोकना है 5 गेंदों में और गेम इज ओवर। इतनी मेहनत आप करोगे, इस तरीके की गेंद आएगी तो असर तो यही होना था और मुकाबला जीता 3 स्टार वांचे क्रिकेट टीम ने। और इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच, बेहद सारी चर्चा की जा रही है। गेंदबाजों ने मुकाबला झुकाया है, लेकिन मुकाबले में दावेदार 2 है। दावेदार संकेत है, दावेदार नीलेश है और इस मुकाबले का हीरो, एक ने दिए थे 3 रन 1 सफलता दी, एक ने दिए थे 5 रन 1 सफलता दी। और इस मुकाबले का हीरो, न जाने कई मर्तबा इस तरह के हालात उस खिलाड़ी ने देखे हैं, फिर भी वही हिम्मत के साथ अभी भी क्रिकेट जारी है। मैन ऑफ द मैच नीलेश रामा पाटील, मैन ऑफ द मैच। तर मॅन ऑफ द मॅच साठी निलेशला मी विनंती करेन। आणि नेक्स्ट मॅच, चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि पॅव्हिलियन खाली करा। तिथे पुढचा संघ नेरे संघ आसनस्थ होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ खेळतो आणि